मित्रांनो, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. भाजप बहुमताने जिंकून आला आणि ठाकरे बंधूंची युती काही कामात आली नाही. ठाकरे बंधूंनी आरोप केला की वोट चोरी झाली, नाहीतर आमचे वोट कधी कमी आलेच नसते. आणि यावरूनच एका कंटेंट क्रिएटरने एक रील बनवली. त्या रीलमध्ये त्याने ठाकरे बंधूंवर टीका केली. त्याची भाषा फार चुकीची होती. त्यांनी काही चुकीचे विधान सुद्धा केले. परंतु त्यानंतर जे घडले त्याच्याने पुन्हा एकदा सिद्ध झालं की ठाकरे बंधू महानगरपालिका का हरले. मित्रांनो, त्यानंतर मनसे आणि उद्धव सेनेचे कार्यकर्ता रील क्रिएटरच्या घराबाहेर आले. त्याला फार मारण्यात आलं. त्याच्या वडिलांना सुद्धा मारण्यात आलं. त्याच्या बहिणीला घाण घाण शिव्या देण्यात आल्या. त्यांचं घरही फोडण्यात आलं आणि त्याला अर्ध नग्न करून पूर्ण कॉलनीमध्ये फिरवण्यात आले. हा कसला न्याय होता? तुमच्या नेत्याबद्दल कोणी काही वाईट बोलले, मग तुम्ही तक्रार करा, पोलिसांकडे जा. परंतु कायदा हातात घेऊन प्रशासनासारखे वागणे कितपत योग्य आहे? या कार्यकर्त्यांवर काही कायदेशीर सुनावणी झाली का? चला संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नाला सुपाऱ्यातील ही घटना सोशल मीडियाच्या वाढत्या आक्रमकतेचं उदाहरण आहे. सूरज महेंद्र शिर्के नावाच्या एका तरुणाने इंस्टाग्रामवर एक रील अपलोड केली होती. या रीलमध्ये त्याने मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषेचा वापर केला होता. ही रील व्हायरल होताच नाला सुपाऱ्यातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. मनसे पदाधिकारी किरण नकाशे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सूरजचा शोध घेतला. त्यांनी केवळ त्याला पकडलंच नाही, तर भर रस्त्यात त्याला बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर त्याला अर्ध नग्न करून त्याची दिंड काढण्यात आली आणि कान पकडून माफी मागायला लावली. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ कार्यकर्त्यांनी स्वतः शूट केला आणि तो सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. या प्रकरणी तुळिंज पोलिसांनी 4 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. सूरज शिर्केने जे केलं ते नक्कीच निषेधार्ह होतं. कोणाच्याही कुटुंबावर किंवा नेत्यांवर अशा प्रकारे चिखलफेक करणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. पण मग कार्यकर्त्यांनी जे केलं ते योग्य आहे का? जर सूरजने गुन्हा केला होता तर त्याला पोलिसांच्या ताब्यात का दिलं गेलं नाही? स्वतःच न्यायाधीश बनून एखाद्याला अर्ध नग्न करून मारहाण ही गुंडगिरी नाही का? अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये कायद्याचा धाक उरण्याऐवजी राजकीय दहशत निर्माण होत आहे. मित्रांनो, मनसेचा इतिहास पाहिला तर अशा घटना पहिल्यांदाच घडल्या आहेत असं नाही. स्थापनेपासूनच मनसेची ओळख ही विकास कामांपेक्षा राडा आणि खळखळ खट्ट्याक अशीच राहिली आहे. याचे काही जुने प्रसंग पाहूया. सर्वप्रथम 2008 मधील उत्तर भारतीयांविरुद्धची आंदोलन. रेल्वे भरती परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांना केलेली मारहाण आजही लोकांच्या लक्षात आहे. त्यानंतर द्वितीय, टोल नाक्यांची तोडफोड. राज्यातील टोल प्रशासनावर मनसेने अनेक टोल नाके फोडले, पण आजही टोलचा प्रश्न पूर्ण सुटलेला नाही. मग तृतीय, मराठी पाट्यांचे आंदोलन. दुकानदारांना मराठीत पाट्या लावण्यावरून धमकावणं किंवा मारहाण करणं ही मनसेची पद्धतच राहिली आहे. सध्याही अनेक ठिकाणी बँक अधिकारी किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांनी मराठीत बोललं नाही म्हणून त्यांना मारहाण केल्याच्या घटना ताज्या आहेत. मनसेचे नेते विकासाच्या विजनच्या गप्पा मारतात, पण जमिनीवर मात्र कार्यकर्त्यांची गुंडगिरीच अधिक दिसते. नुकतंच राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी खळबळजनक विधान सुद्धा केलं. त्यांनी म्हटलं की जर राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर आम्ही इतर राज्यातील एकाही व्यक्तीला महाराष्ट्रात येऊ देणार नाही. बघा मित्रांनो, हे विधान भावनिक स्तरावर मराठी अस्मिता म्हणून चांगलं वाटू शकतं, पण व्यावहारिक दृष्ट्या हे राज्याला मागे नेणारं ठरू शकतं. महाराष्ट्र हे उद्योगाचं केंद्र आहे. जर आपण राज्याच्या सीमा बंद केल्या तर त्याचा गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? केवळ भाषा आणि प्रांतांच्या नावावर राजकारण करून आपण बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून लक्ष भरकवत आहोत का? शेवटी विकास हा केवळ तोडफोड करून येत नाही. महाराष्ट्र तेव्हाच मोठा होईल जेव्हा इथे कायद्याचं राज्य असेल, दहशतीचं नाही. सूरज शिर्केंसारख्या तरुणांना कायद्याने शिक्षा व्हायलाच हवी, पण राजकारण्यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना कायदा पाळायला शिकवणं तितकंच गरजेचं आहे. जर आपण अशाच प्रकारे कायदा हातात घेत राहिलो तर महाराष्ट्राची ओळख गुंड्यांचं राज्य म्हणून होईल, जी आपल्याला कुणालाच नको आहे. तुम्हाला काय वाटतं? सूरज शिर्केंवर झालेली कारवाई योग्य होती की कार्यकर्त्यांनी त्याला पोलिसांच्या हवाली करायला हवं होतं?
मनसेची ही कार्यपद्धती महाराष्ट्राला प्रगतीकडे नेईल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एमएचच्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.